आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू मुक्तेश्वर भाऊ दोंडगे, आपले विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम, बालाजी भैया परदेशी, दत्ता भाऊ शेंबाळे, आमचे तालुका प्रमुख सचिन भाऊ पेटकर, संजय पाटील लाले, आमचे लोहा शहर प्रमुख खंडू पाटील पवार, सुरेश पाटील हिलाल, सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर 12 तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची सभा झाली. आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये वाटत होतं की या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगण्य आहे, आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा 100% दिसला. या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप जोरामध्ये पळायला लागली आणि ती सभा झाली. खरं तर त्याच्या अगोदरचे 2-4 दिवस मी आजारी होतो आणि सभा झाल्याच्या नंतर मी खरं तर हॉस्पिटलाइज झालो. आणि त्या 5-7 दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं, अनेक जण जसं भाऊंनी सांगितलं जे त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा झाला, लग्न जमलं गेलं, अशाच पद्धतीचं वातावरण माझ्याबद्दल गेल्या 5-7-8 दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. अनेक जणांनी आपल्या अकलेची तारी तोडली. अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाचं तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले. खरं तर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहा कंधारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे ते आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागले की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे. खरं तर मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो, मी काय पहिल्या म्हणजे 4 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही, लढणार आहे, लक्षात ठेवा. आणि लढणारा या तालुक्याच्या विकासासाठी, लढणारा या तालुक्यामधल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये, लढणार आहे या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढणार आहे. वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी मी पळायला नाही आलो, लक्षात ठेवा. आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो, अरे बाबा गेलो ना. माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असती तर मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो. पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या 25-30 वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटोळे केलो ना, ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय, नीट करायला, लक्षात ठेवा. त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची मस्ती. खरं तर माझ्या घरची परिस्थिती, तर माझ्या वडिलांची परिस्थिती, एक वेळचं जेवण नाही अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलोय. 25-30 वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं, त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरं तर अत्यंत चुकीची आहे, लक्षात ठेवा. अरे खरं तर मला कधी कधी म्हणायचं माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं. आदरणीय उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचं, बाळासाहेबांचं, आदरणीय बाळासाहेबांचं, आदरणीय उद्धव साहेबांचं, आदित्य साहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, लायकी नाही, लक्षात ठेवा. एवढ्यासाठी लायकी नव्हते. आता हे 40 गद्दार आत्ता झाले. 2014च्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवलं ना. त्यामुळे लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं त्यांच्या घराण्याच्यावर बोलायचं. अरे तुम्ही 25-30 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं? आज जर बॅनर बघा तुम्ही, मुलाचा फोटो, मुलीचा फोटो, स्वतःचा फोटो. भाषण कोण करतंय? मुलगा करते, मुलगी करतोय, स्वतः करतोय. दुसरे बॅनर बघा, बायकोचा फोटो, नवऱ्याचा फोटो, मुलाचा फोटो, सुनेचा फोटो. काय चित्र आहे? म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं
आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय हे खरं तर बघवत नाही, याचं अत्यंत वाईट वाटतंय. लक्षात ठेवा. माझी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, आणि ज्यांनी ज्यांनी अफवा पेरण्याचं काम केलं, खरं तर आता सोशल मीडियाचा काळ आहे. मी तर 5 दिवस माझा फोन नाही उचलू शकलो, म्हणजे इमिडिएट मी माझी पोस्ट सांगितली की मी 5 दिवसामध्ये कुणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो, म्हणून मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये आलो. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी हे एकनाथ पवारांना फायनल